नमस्कार, नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप मनापासून शुभेच्छा। आज आपण बनवतोय एक युनिक गोवन गोडाचा पदार्थ जो थोडासा दुर्लक्षित झालेला आहे। पण अशा दुर्लक्षित झालेल्या आपल्या जुन्या रेसिपीजना परत नवजीवन देणं आणि त्यांची ओळख आपल्या पुढच्या पिढीला करून देणं हेच नानीज गोवन किचनचं ध्येय आहे। चला तर बनवूया मुगाचे सुकुरुंडे। सगळ्यात आधी मी इथे घेते हा एक पेला भरून मूग आणि हे स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घेते। याच्यात घालते हाच पेला भरून 2 पेले पाणी। याच्यात घालूया मीठ आणि याच्यात आम्ही कुकर मध्ये 4 शिट्या काढून घेणार आहे। आता आपले मूग शिजतायत तोपर्यंत आपण एक बॅटर तयार करून घेऊया। इथे मी घेतले त्याच पेल्यात 2 पेले भरून तांदळाचं पीठ। याच्यात घालते मीठ आणि पाव चमचा खायचा सोडा आणि याचं आता थोडं थोडं पाणी घालून छान बॅटर तयार करून घेऊया। जास्त पातळ आपल्याला नाही करायचं इकडे। तुम्ही बघू शकता अशी रिबन सारखी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। मी इथे बरोबर 1.5 पेला पाणी वापरलेलं आहे। आता हे असंच आपण झाकून ठेवूया। इथे कुकरच्या मी 6 शिट्या काढून घेतल्या। तुम्ही बघू शकता। चला आपल्या सुकुरुंड्यासाठी फिलिंग तयार करून घेऊया। एका कढईत मी सगळे शिजलेले मूग काढून घेते। गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवलेला आहे। ज्या पेल्यात मी मूग मोजून घेतलेले त्याच पेल्यात पाऊण पेला मी गूळ घेतलेला आहे। हे आता सगळं घट्टसर मिश्रण होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्याच्यातच घालते पाव पेला खोबरं। आता हे छान मिश्रण घट्टसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आपण मूग शिजवताना मीठ घातलं होतं त्यामुळे आता मीठ घालायची गरज नाहीये। आता तुम्ही बघू शकता हे आता एक घट्टसर गोळा तयार झालेला आहे। आता शेवटी याच्यात घालते अर्धा चमचा वेलची पावडर। परत छान मिक्स करूया आणि आता गॅस बंद करते आणि हे मिश्रण आपल्याला एकदम थंड करून घ्यायचंय। मुगाचं सगळं मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं होतं आणि आता ते व्यवस्थित छान थंड झालेलं आहे। आता आपण याचे असे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत। तुम्हाला जितके हवे मोठे बारीक तितक्या साईजचे तुम्ही तयार करून घेऊ शकता। असे सगळे मी गोळे तयार करून घेते। सगळे मी हे गोळे तयार करून ठेवलेले आहेत आणि इथे आपलं हे बॅटर पण छान फुलून आलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे बॅटर आता फुलून थोडंसं जाडसर झालेलं आहे। याच्यात थोडं पाणी घालून आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करूया। यालाही छान असं कोट झालं पाहिजे। तुम्ही बघू शकता म्हणजे आपली कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे। आता हे सगळे सुकुरुंडे आपण तेलात फ्राय करून घेऊया। एकदम मंद गॅसवर हे छान ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचे। छान ब्राऊन झालेले आहे। टिश्यू पेपरवर काढून घेते। आणि अतिशय रुचकर असे आपले मुगाचे सुकुरुंडे तयार आहेत। गोव्यात हे बहुतेक घरात चण्याच्या डाळीचे बनवले जातात। पण अशा उन्हाळ्यात हे मूग आपल्या शरीरात निर्माण होणारी उष्णता कमी करण्यास मदत करतात।
म्हणूनच उद्या गुढीपाडव्याला हे सुकुरुंडे नक्की बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. परत भेटू अशीच एक रेसिपी घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.